नमस्कार बालमित्रांनो, डॉक्टर श्रीधर व्यंकटेश केतकर प्राथमिक शाळा क्रमांक 17मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. आज आपण इयत्ता 6वी विषय इंग्लिश युनिट 1 मधील ॲक्टिव्हिटी 4 पाहणार आहोत. आपण ॲक्टिव्हिटी 3 पर्यंत मागच्या भागामध्ये पाहिलं होतं. आता आपल्याला ॲक्टिव्हिटी 4 शिकायची आहे. એક્ટિવિટી 4 જૂથમાં કામ કરો. તમારા જૂથના સભ્યોની હાજરીની વિગત નીચેના પત્રકમાં ભરો. तर या ठिकाणी समूहात कार्य करायचे आहे. तुमच्या ग्रुपमध्ये जे सभ्य असतील त्या सभ्यांची हजेरीची विगत या पत्रकात आपल्याला भरायची आहे. उदाहरणार्थ तुम्हाला इथे दिलेलं आहे नंबर, नेम, मंडे, ट्यूसडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे अँड सॅटरडे. नंबरमध्ये नंबर्स येतील. नेममध्ये तुमच्या ग्रुपमधील सभ्यांची नावं. जसं की आपल्याला इथे उदाहरण दिलेलं आहे राजेश. मंडे पी म्हणजे राजेश मंडेला प्रेझेंट होता. ट्यूसडे पी म्हणजे राजेश ट्यूसडेला पण प्रेझेंट होता. वेनसडे पी म्हणजे राजेश वेनसडेला पण प्रेझेंट होता. थर्सडे ए म्हणजेच राजेश थर्सडेला अब्सेंट होता. फ्रायडे ट्री राजेश फ्रायडेला प्रेझेंट होता. सॅटरडे पी राजेश सॅटरडेला पण प्रेझेंट होता. अशा प्रकारे इथे राजेश आणि प्रिया यांची माहिती भरलेलीच आहे. तर तुम्हाला पुढचे कॉलम भरायचे होते, परंतु या ठिकाणी मी भरूनच दिलेले आहे. जसं की हेमा, राम, कणू आणि राज यांची माहिती मी या ठिकाणी भरलेली आहे. हेमा मंडेला अब्सेंट आहे म्हणून तिची हजेरी ए लावलेली आहे. ट्यूसडेला प्रेझेंट म्हणून पी, वेनसडेला पी, थर्सडेला अब्सेंट म्हणून ए, फ्रायडेला पी, सॅटरडेला अब्सेंट म्हणून ए. तर अशा प्रकारे तुम्हाला ह्या पत्रकामध्ये जे तुमच्या समूहातील सभ्य असतील त्यांची माहिती भरायची होती. नावं लिहून ते कोणत्या दिवशी हजर होते आणि कोणत्या दिवशी ते गैरहजर होते. ज्या दिवशी ते हजर तर त्या ठिकाणी पी आणि गैरहजर असतील त्या ठिकाणी ए लिहायचा होता. आता आपण हे पत्रक पूर्ण भरलेलं आहे. याच्या आधारे आपल्याला वाक्य बनवायची आहेत. वाक्य बनवण्यासाठी आपल्याला साध्या भूतकाळाची वाक्यरचना समजून घ्यावी लागेल. तर आता आपण साध्या भूतकाळाची वाक्यरचना समजून घेऊ या. साध्या भूतकाळाची वाक्यरचना. साध्या भूतकाळाचे वाक्य बनवताना सुरुवातीला कर्ता, त्यानंतर वॉज, वियर, त्यानंतर कर्म येत असतो. कर्ता म्हणजे जो क्रिया करणारा असतो तो. त्यानंतर कर्त्यानुसार वॉज आणि वियरचा उपयोग होतो आणि शेवटी कर्म म्हणजे ज्याच्यावर क्रिया केली जाते तो. जसं की आपल्याला या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे. ही वॉज प्रेझेंट ऑन मंडे म्हणजेच तो मंडेला प्रेझेंट होता. त्यानंतर यू वियर अब्सेंट ऑन मंडे म्हणजेच तू मंडेला अब्सेंट होता. आता भूतकाळामध्ये वॉज आणि वियर ह्या टू बीच्या रूपांचा उपयोग होतो. वॉज आणि वियर हे भूतकाळी टू बीचे रूप आहेत. आपण आधीच्या भागात पाहिलं होतं एम इज आर हे वर्तमानकाळी टू बीची रूपं होती. साध्या भूतकाळाची टू बीची रूपं वॉज आणि वियर आहेत. तर वॉज आणि वियरचा उपयोग ही, शी, इट असेल तर त्यांच्यासोबत वॉज आणि वी, यू, दे असेल त्यांच्यासोबत वियरचा उपयोग होत असतो. कुठल्याही एक वचन नामासोबत वॉज आणि कुठल्याही बहुवचन नामासोबत वियरचा उपयोग होत असतो. आता या ठिकाणी आपण हे साधे वाक्य पाहिले. यांचे प्रश्नार्थक वाक्य आपल्याला पाहायची आहेत. जसं की ही वॉज प्रेझेंट ऑन मंडे. याचं प्रश्नार्थक वाक्य बनवताना आपल्याला टू बीचं रूप जे आहे वॉज किंवा वियर ते सुरुवातीला घ्यायचं आहे आणि त्यानंतर कर्ता घ्यायचा आहे. जसं की ही वॉजचं या ठिकाणी काय होऊन गेलं, वॉज ही
प्रेझेंट ऑन मंडे. वॉज ही प्रेझेंट ऑन मंडे. तो मंडेला प्रेझेंट होता का? तसंच यू विअर अब्सेंट ऑन मंडेचं प्रश्नार्थक वाक्य बनवताना वेअर सुरुवातीला घ्यायचा आणि यू नंतर घ्यायचा. विअर यू अब्सेंट ऑन मंडे. वेअर यू अब्सेंट ऑन मंडे. तू मंडेला अब्सेंट होता का? तर अशा प्रकारे प्रश्नार्थक वाक्य बनवताना टू बीचे रूप सुरुवातीला आणि त्यानंतर करता. या दोनच वस्तूंची आपल्याला इथे जागा चेंज करायची आहे. हीच्या जागेवर वॉच आणि वॉचच्या जागेवर ही. वेअरच्या जागेवर यू आणि यूच्या जागेवर विअर. आणि अशा प्रकारे आपल्याला प्रश्नार्थक वाक्य बनवायचं आहे. तर आपण साध्या भूतकाळाचे साधे वाक्य आणि प्रश्नार्थक वाक्य बनवायला शिकलो. आता आपण जे पत्रक भरलेलं आहे त्या पत्रकाच्या आधारे आपल्याला अशाच प्रकारची वाक्य बनवायची आहेत. तर आता आपण पत्रकावर आधारित वाक्य बनवू. आता आपल्याला या ठिकाणी ज्याप्रमाणे अटेंडन्स दिलेली आहे त्याप्रमाणे वाक्य बनवायची आहेत. या ठिकाणी आपल्याला एक्झाम्पल दिलेलं आहे. विअर यू प्रेझेंट ऑन लास्ट मंडे. या ठिकाणी शिक्षकांनी एका विद्यार्थ्याला प्रश्न केलेला आहे की विअर यू प्रेझेंट ऑन लास्ट मंडे. तू लास्ट मंडे, लास्ट म्हणजे मागचा, मंडे सोमवारी, मागच्या सोमवारी तू प्रेझेंट होता का? यस आय वॉज. तो प्रेझेंट असेल म्हणून त्याने उत्तर दिलेलं आहे यस आय वॉज. हो मी होतो. अशाच प्रकारचे प्रश्न तुम्ही यातून कुठलंही नाम घेऊन तुम्ही अशा प्रकारचे प्रश्न बनवू शकतात. आता इथे यू आहे म्हणून इथे विअर घेतलेला आहे, परंतु कुठलंही एकवचन नाम आपण घेतो तेव्हा काय येतो? वॉज. उदाहरणार्थ वॉज राज प्रेझेंट ऑन लास्ट मंडे. राज लास्ट मंडेला प्रेझेंट होता का? मग मंडेमध्ये पाहायचं राज प्रेझेंट होता का? पी दिलेला आहे म्हणजे राज प्रेझेंट होता म्हणून यस ही वॉज. ही वॉज काय येईल? कारण राज हा मुलगा आहे आणि मुलासाठी ही वापरला जातो. अशाच प्रकारे तुम्ही दुसरं वाक्यही बनवू शकतात. वॉज राम प्रेझेंट ऑन ट्यूजडे. राम ट्यूजडेला प्रेझेंट होता का? आता राममध्ये पाहायचं आणि ट्यूजडे पाहायचं. ट्यूजडेला राम प्रेझेंट आहे का? नाही, तो अब्सेंट आहे म्हणून नो ही वॉज नॉट. जर तो अब्सेंट असेल आणि तुम्ही प्रश्नामध्ये प्रेझेंट विचारला आहे तर उत्तरामध्ये नो आन्सर येईल. बरोबर. तर अशा प्रकारचे प्रश्न बनवायचे आहेत आणि त्याचे शॉर्ट आन्सर तुम्हाला लिहायचे आहेत. आता या ठिकाणी आपल्याला ज्याप्रमाणे उदाहरणं दिलेली आहेत त्याप्रमाणे आपल्याला वाक्य बनवायची आहेत. ज्या नावासमोर पी असेल ते वाक्य प्रेझेंट आणि ज्या नावासमोर ए दिलेला असेल त्या वाक्यामध्ये अब्सेंट येईल. बरोबर. आता उदाहरणार्थ पहिलं वाक्य आपल्याला दिलेलं आहे प्रिया वॉज अब्सेंट ऑन ट्यूजडे. प्रिया ट्यूजडेला अब्सेंट असेल. प्रिया ट्यूजडे. ट्यूजडेमध्ये प्रियाचं काय आहे? ए आहे म्हणून वाक्य तयार झालं. प्रिया वॉज अब्सेंट ऑन ट्यूजडे म्हणजे प्रिया ट्यूजडेला अब्सेंट होती. तसंच पुढचं वाक्य आहे राजेश अँड प्रिया विअर अब्सेंट ऑन थर्सडे. आता राजेश आणि प्रिया दोघांचं आपल्याला पाहावं लागेल. राजेश कुठे? राजेश अँड प्रिया. कोणता वार पाहायचा आहे आपल्याला? थर्सडे. थर्सडेमध्ये पाहायचं. राजेश आणि प्रिया थर्सडेला काय आहेत? ए म्हणजे ते अब्सेंट आहेत म्हणून या ठिकाणी अब्सेंट आला. राजेश आणि प्रिया हे 2 जण आहेत म्हणून या ठिकाणी टू बीचं रूप आलं विअर. जर कुठलंही एकच नाम असेल तर वॉज येतो. जसं की इथे प्रिया एकटीविषयी माहिती दिली म्हणून इथे वॉज आला, परंतु या ठिकाणी राजेश आणि प्रिया 2 जण आहेत म्हणून या ठिकाणी विअर आला. एकापेक्षा जास्त नावं आपण घेतले तर त्या ठिकाणी विअर येतो. एकासोबत जर आपल्याला 2 व्यक्तींची माहिती द्यायची असली, दोघं व्यक्ती एका वाराला प्रेझेंट असतील तर आपण
त्या दोघांची नावं घेऊन वियर घेऊन प्रेझेंट लिहू शकतो. आणि शेवटी आपल्याला ऑन थर्सडे जो डे असेल तो लिहायचा आहे. बाकी सर्व माहिती सेमच आहे. इथे वार चेंज करायचा, प्रेझेंट अब्सेंट आणि नावं चेंज करायची आहेत. पुढचं वाक्य, राजेश वॉज प्रेझेंट ऑन वेनसडे. आता राजेश वेनसडेमध्ये पाहायचं, राजेश वेनसडेला प्रेझेंट आहे म्हणून या ठिकाणी प्रेझेंट आला. राजेश वॉज प्रेझेंट ऑन वेनसडे. बरोबर. तर अशाच प्रकारची वाक्य तुम्हालाही बनवायची आहेत. जर एकच नाव घेणार तर वॉज येईल आणि त्या ज्या वाराचं तुम्हाला वाक्य बनवायचं असेल त्या वारामध्ये पाहून घ्यायचं की तो मुलगा प्रेझेंट आहे की अब्सेंट. जर पी दिलेला असेल तर प्रेझेंट लिहायचं. कुठलाही वार घ्यायचा आणि त्या वारामध्ये त्या मुलाचं नाव पाहून प्रेझेंट किंवा अब्सेंट लिहायचं. बाकी वाक्य सेम. वाक्य बनवताना आधी कर्ता, नंतर टू बीचं रूप, नंतर प्रेझेंट किंवा अब्सेंट आणि शेवटी ऑन मंडे, ट्यूजडे तुम्ही जो वार घेणार त्याप्रमाणे आपल्याला वाक्य बनवायचे. बरोबर मित्रांनो. तर तुम्हाला समजलंच असेल की कशा प्रकारे वाक्य बनवायची आहेत. तर तुम्हीही अशा प्रकारची भरपूर वाक्य बनवू शकतात. तर अशा प्रकारची भरपूर वाक्य तुम्हालाही बनवायची आहेत. आता आपल्याला इथे दिलेल्या पत्रकाच्या आधारे वाक्य बनवायची आहेत. जसं की आपल्याला हेमा वॉज अब्सेंट ऑन मंडे. हेमा मंडेला अब्सेंट होती. हेमा मंडे ए दिलेला आहे म्हणून हेमा वॉज अब्सेंट ऑन मंडे. जर प्रेझेंट असेल, पी दिलेला असेल तर प्रेझेंट येईल आणि ए दिलेला असेल तर अब्सेंट. या ठिकाणी फक्त तुम्हाला नाव चेंज करायचं आहे आणि वार चेंज करून त्यानुसार आपल्याला प्रेझेंट किंवा अब्सेंट लिहायचं आहे. ज्याप्रमाणे आपण हेमाचं लिहिलं त्याप्रमाणे. तर पुढचं वाक्य आहे, राम अँड राज वियर अब्सेंट ऑन ट्यूजडे. आता या ठिकाणी राम आणि राज ट्यूजडेमध्ये पाहायचं. राम आणि राज ट्यूजडेमध्ये अब्सेंट आहेत म्हणून या ठिकाणी वाक्य बनलं, राम अँड राज वियर. आता या ठिकाणी वियर का आलेला आहे? कारण की हे दोन नावं आहेत. जर एकवचनी नाम असेल तर वॉज येतो, परंतु एकापेक्षा जास्त असतील. आता इथे राम आणि राज दोन लोकांविषयी माहिती दिलेली म्हणून इथे आला वियर. एकच नाव राहिलं असतं तर वॉज, जसं की इथे हेमा एकच नाव होतं म्हणून त्यासोबत वॉज आला. परंतु इथे दोन नावं आहेत, राम आणि राज, म्हणून या ठिकाणी वियर आला. राम अँड राज वियर अब्सेंट ऑन ट्यूजडे. ट्यूजडेमध्ये त्यांच्या पुढे ए आलेला आहे बघा, म्हणून अब्सेंट ऑन ट्यूजडे. पुढचं वाक्य, कणू वॉज प्रेझेंट ऑन ट्यूजडे. आता कणूला पाहायचं. कणू ट्यूजडे, पी म्हणजे कणू ट्यूजडेला प्रेझेंट आहे म्हणून कणू वॉज प्रेझेंट ऑन ट्यूजडे. तर या ठिकाणी पुढे दिलेलं आहे, તમારા શિક્ષક ગઈકાલની અને આજની ગેરહાજરીની વિગતો બોર્ડ પર નોંધશે, તે માટે તમને પ્રશ્ન પૂછશે, તેના જવાબ આપો. तर शिक्षक कालची आणि आजच्या गैरहजेरीची विगत बोर्डवर लिहिणार आहेत. त्यासाठी तुम्हाला काही प्रश्न विचारतील. त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यायची आहेत. आपल्याला इथे एक्झाम्पल दिलेलं आहे, टीचर हू आर अब्सेंट टुडे. हू आर अब्सेंट टुडे इथे आलेला आहे टुडे. टुडे म्हणजे काय? आज. आजची माहिती विचारलेली म्हणून इथे आला आर. कारण आज म्हणजे काय? वर्तमान काळ आणि वर्तमान काळाचे टू बीची रूपं कोणती आहेत? एम इज आर, म्हणून या ठिकाणी आला आर. हू आर अब्सेंट टुडे. आज कोण कोण अब्सेंट आहेत बरं? क्लास. मग विद्यार्थी सांगतात मयुरी, निराली, जिगर, संदीप अँड नॅन्सी. हे सर्व आज अब्सेंट आहेत. त्यांची नावं विद्यार्थ्यांनी सांगितलेली आहेत. पुढचा प्रश्न टीचर विचारतात, टीचर सेड हू
वियर अब्सेंट एस्टरडे. आता या ठिकाणी एस्टरडे म्हणजे काल, गेलेला दिवस म्हणजे तो झाला भूतकाळ. आणि भूतकाळाची टू बीची रूपं आपण कोणती पाहिली? वॉज आणि वियर. म्हणून ह्या ठिकाणी आलेला आहे वियर. हू वियर अब्सेंट एस्टरडे. जर एस्टरडे असेल तर वॉज किंवा वियरचा उपयोग होतो, आणि टुडे असेल तर एम इज आर या वर्तमानकाळी टू बीच्या रूपांचा उपयोग होतो. खास मित्रांनो, तुम्ही हे लक्षात ठेवायचं की वर्तमानकाळी टू बीची रूपं एम इज आर आहेत आणि भूतकाळी टू बीची रूपं वॉज आणि वियर आहेत. बरोबर? म्हणजे टुडे आला तर टू बीची रूपं एम इज आर येतील, आणि एस्टरडे आला, लास्ट मंडे, लास्ट संडे आला तर टू बीची रूपं वॉच किंवा वियर येतील. येथे एस्टरडे म्हणून हू वियर आला. बरोबर? तर हू वियर अब्सेंट एस्टरडे. काल कोण कोण अब्सेंट होतं बरं? तर टीचरांनी कालची विगत विचारलेली. क्लास पराग, नीलम, जनक, मोहसिन अँड मयुरी हे विद्यार्थी काल अब्सेंट होते, म्हणून विद्यार्थ्यांनी त्यांची नावं सांगितलेली आहेत. तर बालमित्रांनो, आज आपण ॲक्टिव्हिटी 4मध्ये प्रेझेंट अब्सेंट पत्रकात भरलं. त्यानुसार आपण प्रश्नार्थक वाक्य आणि साधे वाक्य बनवायला शिकलो. तर आपण ज्या ज्या प्रकारचे वाक्य बनवायला शिकलो त्या प्रकारचे वाक्य तुम्हीही घरी बनवायचे आहेत आणि ॲक्टिव्हिटी 4 वहीमध्ये कंप्लीट करायची आहे.